हॅलो फ्रेंड्स, अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आंब्यांचं सीझन आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तर बनवलेच पाहिजे ना, तर मग आज मी आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। खूप छान आणि चवीला अतिशय सुंदर सणासुदीमध्ये किंवा तुम्हाला असंच खायचं आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा। तर पिकलेला आंबा घेतलेला आहे, एक आंबा घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून घेतला आहे। पाण्यामध्ये ठेवायचा थोडा वेळ, म्हणजे त्याचं जे वरचं तेल वगैरे असते ते निघून जातं। आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आणि अशा प्रकारे कट करून त्याचा गर काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये तो टाकला आहे। आणि त्याच्यात 3 ते 4 हिरव्या विलायच्या आहेत, ते टाकले आहेत बारीक करून आणि मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे, बारीक करून घेतला आहे। कढई तापायला ठेवली, त्यामध्ये मी इथे मोठे 3 चम्मच तूप टाकलेले आहे। हे अर्धी वाटी तूप, म्हणजे तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही अर्धी वाटी टाका किंवा त्याच्याऐवजी थोडंसं कमी केलं तरी चालेल। आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 काजू आणि 5 ते 6 बदामाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते टाकले। ते थोडेसे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे सुरुवातीलाच। आणि आता एक वाटी रवा आहे, रवा छान तुपात भाजून घ्यायचा। 4 ते 5 मिनिट हा रवा छान मध्यम गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, लो फ्लेमवर छान खरपूस असा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा। म्हणजे बघू शकता असं थोडासा ब्राउनिश रंग आलेला आहे। आणि त्यानंतर 2 वाट्या, 1 वाटी रवा आहे तर 2 वाट्या दूध उकळून घेतलेलं आहे, ते टाकले आहे। आणि आता न फिरवता झाकण ठेवून द्यायचं, 1 मिनिट फक्त झाकण ठेवायचं। आणि त्यानंतर असं व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचा रवा आणि दूध। अशा प्रकारे मिक्स करून घेतला आहे व्यवस्थित। आता याच्यामध्ये सुरुवातीला साखर न टाकता आधी आंब्याचा जो गर काढून घेतलेला आहे मिक्सरमधून, बघू शकता पाणी न टाकता काढायचा, बारीक करून घ्यायचा आणि तो मिक्स करून घेते आहे याच्यामध्ये टाकून। किती सुंदर रंग दिसतोय बघू शकता, खूप छान असा रंग, ओरिजिनल आंब्याचा रंग दिसायलाच खूप छान दिसतोय। आता असं मी 1 मिनिटभर परतून घेतलं, म्हणजे मिक्स करून घेतलं आहे। आणि त्यानंतर इथं अर्धी वाटी साखर वापरली। गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 1 वाटी रवा आहे तर 1 वाटी साखर घ्या, किंवा ते खूप जास्त होते तर थोडीशी कमी करा। तर मी अर्धी वाटी इथे साखर घेतलेली आहे, ते टाकली आणि झाकण ठेवून अर्धा मिनिट ठेवलं। त्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि नंतर यामध्ये 1 चिमूट गोड पदार्थ बनवताना थोडंसं मीठ टाकायचं, 1 चिमूट मीठ टाकलं, त्याने चव छान येते। पुन्हा मिक्स करून घेते व्यवस्थित। अगदी झटपट होणारा शिरा तुम्ही प्रसादाला बनवा किंवा सणासुदीला अगदी 10-15 मिनटात तयार होणारा हा शिरा आहे। तर नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका। पूर्ण रवा शिजून झाला, म्हणजे व्यवस्थित दाणेदार असा रवा छान मोकळा झाला, बघू शकता। वाफवून त्याला व्यवस्थित प्रकारे, म्हणजे आधी सुरुवातीला साखर नाही टाकायची, दूध टाकल्यानंतर त्याला तसंच ठेवायचं, म्हणजे तो वाफवून घ्यायचा दुधामध्ये, छान तो फुलतो। त्यानंतर त्यामध्ये आंब्याचा गर टाकला आणि त्यानंतर साखर टाकली। आता शेवटी त्याच्यामध्ये भाजून तोडून घेतलेले काजू आणि बदामचे काप टाकलेले आहेत आणि आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। तर बघू शकता, दिसायला खूप छान दिसतोय, खायला तेवढाच
चवदार झालेला आहे. तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नवीन असतील दादा ते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आणि पूर्ण परफेक्ट असा शिरा तयार झालेला आहे. तर असा वाटीमध्ये काढून तुम्हाला सर्व करून दाखवते आहे. छान वाटीमध्ये असा सेट करून घ्यायचा आणि आंब्याचा शिरा तयार आहे. तर काय मग बनवाल ना? आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच बनवून बघा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. खूप छान असा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. दिसायला तर खूप छान दिसतो आणि खायलाही तितका छान झालेला आहे. तर आजची रेसिपी आवडली असेल आंब्याच्या शिऱ्याची तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.